देवराज, या क्षणी तुझ्या सुवर्ण सिंहासनाचा त्याग करून या सेंदुरासुराच्या चरणाचा दास हो. एक तुला अंतिम चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, सिंदुरासुर तुझ्या अमरावतीमध्ये आला तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छात्यावर पाय रोव. तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग जे रणांगणामध्ये होऊन जाऊ रणसंग्राम. देवेंद्र, एवढंच तुझ्या बाहुबळामध्ये सामर्थ्य असेल, या सेंदुरासुराच्या आव्हानाचा मुकाबला करण्यास देवराज समर्थ असेल तर देवेंद्र, आज या युद्धाची समरभूमी अमरावती. या देवेंद्र, ये. पूर्णविराम लावून एक प्रस्थान कर. हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, ज्या भगवंताची कठोरात्मक कठोर तपश्चर्या केलीस त्या भगवंताकडून निश्चितच तू शक्ती मनानेच हे वरदान प्राप्त केले आहे. ही रणभूमी सोड दैत्यराज, पाताळाकडे जा, सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुला अभयदान देण्यास योग्य कथन केलंस देवेंद्र, योग्य कथन केलंस. भगवंताचा कृपा आशीर्वाद, साक्षात ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेवाच्या मस्तके. त्यास मृत्यूचं भय तर नाहीच, अजिंक्य आहे. आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंदुरासुर विराजमान होईल. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याचवेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगण. ही अमरावती आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार, इथे सत्ता ही आम्हा देवांची जाणार. तुम्हाला त्यांची नव्हे, अप्सरांच्या सानिध्यात भोगविलास देणार तू देवेंद्र. आणि हेच का तुझं देवत्व, हेच तुझं श्रेष्ठत्व. आणि एवढ्यावर तुझ्या आस भागत नाही म्हणून ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्यास मोहून
तिला शीलभ्रष्ट करणारा तू काय तर म्हणे अमरावतीचा राजा आणि त्या स्त्रीला शीलभ्रष्ट करणारा तू दैत्यराज समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज समर्थ काय? या सेंदुरासुराच्या सामर्थ्याचा मुकाबला करण्यास देवराज समर्थ. देवेंद्रा असेल बाहुबळामध्ये सामर्थ्य तर स्वीकार दैत्यराज. माझा सौमान दिवसू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आलायस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट म्हणून आले. त्याला या देवेंद्राने या रणांगणामध्ये मारले. ते तुझी काय कथा जर सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग खूप नसतो संग्राम. देवेंद्रा तपोबलामध्ये सामर्थ्य आहे. आज या युद्धात तुझं रणकांड होईल. देवेंद्रा आज या सिंधुरासुराच्या गोदानीचा फायदा पाळी तू आक्रमण. निशस्त्रावरती शस्त्र चालवणे अयोध्याचा धर्म नव्हे. लक्षाला देखील मरण नाही. देवेंद्रा क्षत्रिय धर्मात सिंधुरासुरी जाणतो. काय तर म्हणे अमरावतीचा राजा कोटी देवांचा सेनानी. देवेंद्रा सिंधुरासुराच्या चरणाचा दास झालास. ध्यानी असू दे तुझ्या कुंडलीमध्ये तरी राजा बसला म्हणून कोणी राजा होत नाही. त्यासाठी नियतीच्या पटलावर तलवारीने भविष्याच्या योजना आखाव्या लागतात. त्याच वेळी सुवर्ण सिंहासनाचा अधिपती होतो. देवेंद्रा आज तुझी अमरावती जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. इथे सत्ता या सिंधुराची चालणार. देवेंद्रा यालाच म्हणतात काल परिवर्तन.